या ठिकाणी सुंदर अशा हा फुलांचा काय केलेला आहे, प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आपण बघू शकतात की खूप सुंदर असे हे फुलं आलेले आहेत आणि सर्व व्हरायटीचे या ठिकाणी फुलं आहेत. शेतीला जोड व्यवसाय आणि आधुनिक व्यवसाय म्हणून फुलबाग किंवा परसबाग म्हणून आपण पाहत आहोत. नमस्कार, जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी अजमेर सर, कृषी 2026 बारामती या ठिकाणी आज आपण प्रात्यक्षिक पाहायला आलो. सर, या चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात परिचय सांगा. माझं नाव संतोष साने. हं? मी प्रेसिजन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कडे मार्केटिंगचं काम करतोय. बर, आणि आता याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे बरोबर आहे, ठीक आहे. प्रदर्शनासाठी. तर आता हे किती प्रकारचे फुलांची व्हरायटी आहे सर इथं? इथे 10 ते 12 प्रकारच्या व्हरायटी आहे. बरोबर आहे. त्यात आमच्या कंपनीच्या काही नवीन झालेल्या लॉन्च झालेल्या काही व्हरायटी आहे. हं, हं. आदिती नावानी ज्या आहेत हं, त्या हं. सगळ्या नवीन व्हरायटी आलेल्या कोणती कंपनी आहे सर आपली? आहेत. प्रेसिजन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड थेऊर, थेऊर, जिल्हा? जिल्हा पुणे, हवेली बरं, तालुका. इथं पुण्याचेच आहे का? बरं, हं. ठीक आहे. आपण पुढे बघू शकतात की हे कोणतं आहे सर हे रोप? शंका व्हाईट नावाची व्हरायटी. बर, आणि हे आपल्या बाजूला आहे ते ही ही आमची रेड. रेड आहे का? हं. बर, आणि ते जे आहे झेंडू तो पिवळ्या कलरचा आपला झेंडू हा, नाही हा. सर, ती आमची भाग्यश्री हं, हं, हं. येलो आहे. असं आहे का? तिकडनं जयश्री न्यू रेड आहे. बरं, ठीक आहे. तर ते झेंडूचं नाही, दिसायला तर झेंडू सारखं दिसतंय. हो. ठीक आहे. आणि इकडे जे हे दोन पांढऱ्या कलरचे फुल आहेत, एक पांढरा आणि पिवळा त्याच्यातली पांढरा. एक हा. भाग्यश्री प्लस आहे हं, हं, हं. आणि एक कबूतर व्हाईट म्हणून आहे. बर, त्याला कोणत्या नावाने ओळखलं जाते? म्हणजे चमेली आहे का, म्हणजे निशिगंध का, नाही, कोणत्या? हे शेवंती. शेवंतीची शेती आहे. बर. हे सगळे शेवंतीचेच प्लॉट हे आहे. सर्व प्रकारचे फुलं जे आहेत ते हो. शेवंतीचे हो, आहेत. शेवंतीचे. आता महाराष्ट्रामध्ये जे सर्वात जास्त फुलांची मागणी आहे ते कोणत्या पिकाची आहे सर? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेवंतीच्याच शेवंतीच्या. फुलांची मागणी आहे. बर, किती दिवसाचं पीक आहे सर हे? हे साधारण 3.5 ते 4 महिन्याचं, 90 ते 120 दिवसाचं पीक आहे. बरोबर आहे. आणि याच्यासाठी जे एकरी खर्च आहे किंवा त्याचे जे रोप मिळतात त्याचा भाव कसा असतो? हे साधारण 3 रुपयाला एक रोप मिळतं. हं? एकरी 12,000 प्लांट लागतात त्याला. बर, तेवढे रोप लागतात. हो, आणि तेवढे. खत आणि फवारणी आपली नॉर्मल का कशी आहे, त्याला खास काही आहे? नॉर्मल आपलं रेग्युलर जे आहे त्याच पद्धतीने आहे. बरोबर आहे, थोडंफार ऍडव्हान्स काही टेक्नॉलॉजी वापरली तर चांगलंच. बरोबर आहे. तर याच्यासाठी आपण जे हे प्लॉट इथं डेव्हलप केलेलं आहे, काय कोणतं कोणतं तंत्रज्ञान वापरलेलं आहे? नाही, इथं आपलं रेग्युलर जे आहे रेग्युलर त्याचे. मल्चिंग पेपर एक वापरलेला आहे. हो, आणि mulching. हे सपोर्ट साठी हे बांधणं गरजेचं आहे का? हो, बांधणं गरजेचंच आहे ते. कारण काय आता होतं, पर्यायी शेतकरी याला एक लाकूड किंवा बांबू वापरू शकतो. लाकूडच वापरतात. बरं, इथं बरं. आपण हे वापरलेलं. बघू शकतात या ठिकाणी दोरी हे झाड पडू नये म्हणून केलेलं आहे. आणि याची सर कटिंग कशी होती? आता एक फुल तोडल्यानंतर दुसरे फुलं फुटतात का? हो, दुसरं वाढतं त्याच्यानंतर ते कट करायचं. दर 5 बरोबर. दिवसाला याचा तोडा असतो. बरोबर, दर 5 दिवसाला. हो. ठीक आहे. आणि कसं किलोचा भाव काय आहे याला, जास्तीत जास्त कमीत आता कमी? सध्या मार्केटमध्ये आज 120 रुपये किलो विकताय फुलं. 120 रुपये. हो. बरोबर आहे. आणि जर आपण 2-4 प्रकारचे एखाद्या शेतकऱ्यांना अर्ध्या एकर मध्ये किंवा 4-5 गुंठ्यामध्ये केली तर परवडेल का? परवडतं ना त्याला. 100%. आजपर्यंत शेवंतीत तोटा नाही झालेला. हा. आपण बघू शकतात की क्लोजअप मध्ये या कंपनीनं स्वतः डेव्हलप केलेल्या शेवंतीच्या विविध व्हरायट्या त्या ठिकाणी आहेत. आणि त्या व्हरायटी नंतर सर एकूण किती व्हरायटी आहेत तिथं? इथं 12 ते 13 व्हरायटी. 13 व्हरायटी आहेत. आणि जवळून आपण बघू शकतात की इकडच्या बाजूला सुद्धा काय केलेले आहेत, खूप अशा प्रकारच्या शेवंतीच्या व्हरायटी आहेत. आणि याची मागणी मार्केटला जास्तीत जास्त वाढलेली आहे. तर आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी भेट द्यायला आलो आहोत. संपूर्ण व्हिडिओ पहा, चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. सर, माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. जय हिंद.